दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त दत्त दत्त. मित्रांनो, गुरुवार हा श्री दत्तात्रयांचा प्रिय वार. गुरुवार हा दत्तात्रयांना समर्पित असा वार आहे आणि गुरुवारी श्री दत्तात्रयांची ही जी विशेष सेवा आहे, ही सेवा जर आपण केली तर नक्कीच दत्तात्रय महाराज आपल्यावर कृपा करतात. आपल्या अडीअडचणी, समस्या, प्रश्न हे सगळं त्यांच्या कृपेनं दूर होतं. कारण का दत्त आणि त्यांचे भक्त यांचं नातं हे माय लेकराच्या नात्यासारखं आहे. ज्याप्रमाणे आई आपल्या मुलावर निरपेक्ष प्रेम करते, त्याचप्रमाणे दत्तात्रय हे आपल्या भक्तांना प्रेम, मार्गदर्शन आणि संरक्षण देत असतात. तुम्ही जेव्हा संकटामध्ये असता, तुमचा मार्ग भरकटलेला असतो किंवा तुमच्या मनोकामना पूर्ण करायच्या असतात, तेव्हा दत्तगुरू तुमच्या पाठीशी असतात. ही जी गुरुवारची श्री दत्तगुरूंची सेवा आहे, ही अत्यंत प्रभावी आणि खास अशी आहे. मित्रांनो, दत्तगुरूंची सेवा का करावी? कारण दत्तकृपेचा झरा अखंड वाहतो. गुरुवारच्या या विशेष सेवेमुळे, पूजेमुळे तुमच्या मनातील भीती, चिंता आणि अडथळे दूर होतात. ही सेवा म्हणजे तुमच्या आणि दत्तगुरूंच्या हृदयातील एक पवित्र बंध आहे. तर ही सेवा कशी करायची, कधी करायची, ही सेवा करण्याची पद्धत कशी आहे, ही सेवा कशी करायची, या संदर्भातील सर्व माहिती आपण या आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. तर मित्रांनो, गुरुवारच्या दिवशी आपण स्नान आणि शुद्धता करायची आहे. सकाळी लवकर उठून स्नान करायचं आहे. शक्यतो पिवळे किंवा पांढरे वस्त्र परिधान करायचे आहेत, कारण हे जे रंग आहेत, हे रंग दत्तगुरूंना प्रिय आहेत. आणि यानंतर जे पूजास्थान आहे, हे पूजास्थान घरातील स्वच्छ, शांत जागे असावं. पूजास्थान पूर्व किंवा ईशान्य दिशेला असावं आणि स्वच्छ चटई किंवा आसन त्या ठिकाणी पसरायला हवं. तर या पूजेसाठी, या सेवेसाठी जे आपलं साहित्य लागतं, त्या साहित्यामध्ये श्री दत्तात्रयांची मूर्ती किंवा फोटो असावा. पिवळी, पांढरी ही जी फुले आहेत, मग त्यामध्ये मोगरा असेल, चमेली असेल, कमळ असेल, ती असावीत. तुपाचा किंवा तेलाचा दिवा असावा. अगरबत्ती असावी, कापूर असावा. हळद, कुंकू, अक्षता, चंदन, सोबतच पंचामृत. नैवेद्य म्हणून तुम्ही या ठिकाणी खीर, तुपाचे लाडू, केळी, पंचखाद्य काही घेऊ शकता आणि पान, सुपारी, लवंग, वेलची. तर मित्रांनो, ही जी पूजाविधी आहे, ही पूजाविधी अत्यंत सरळ, साधी आणि सोपी आहे. पूजास्थानावर शांतपणे आपण बसायचं आहे. डोळे बंद करून दत्तगुरूंचे ध्यान करायचे. त्यांचे त्रिदेव स्वरूप जे आहे, हे स्वरूप तुम्हाला आठवायचं आहे. शांत मुद्रा आणि त्यांचं दयाळू हास्य डोळ्यासमोर आणायचं आहे. आणि हातामध्ये पाणी घेऊन त्यामध्ये एक फूल, अक्षता घेऊन संकल्प या ठिकाणी आपल्याला करायचा आहे. तर संकल्प करताना आपल्याला असं म्हणायचं आहे, मम सर्व पापक्षयार्थ ज्ञान वैराग्य सिद्ध्यर्थ श्री दत्तात्रेय प्रीत्यर्थ गुरुवार पूजा करिष्ये. म्हणजे माझ्या पापांचा नाश होऊ दे, ज्ञान वैराग्य प्राप्त होऊ दे आणि दत्तगुरूंच्या कृपेसाठी मी ही पूजा करतो आहे. यानंतर मित्रांनो, आसन शुद्धी आणि दीप प्रज्वलन करायचं आहे. म्हणजेच आसनावर थोडं पाणी शिंपडून आपलं ते शुद्ध करायचं आहे. तुपाचा किंवा तेलाचा दिवा आपल्या त्या ठिकाणी प्रज्वलित करायचा आहे. अगरबत्ती लावायची आहे. यामुळं जे वातावरण आहे, ते वातावरण दत्तमय होईल, भक्तिमय होईल. आणि यानंतर दत्तात्रेयांना म्हणजे दत्तगुरूंना आपण आवाहन करायचं आहे. मूर्तीसमोर, फोटोसमोर हात जोडून आपण त्यांना आवाहन करायचं आहे. आणि आवाहन करताना आपण त्या ठिकाणी बोलायचं आहे, ओम नमो भगवते दत्तात्रेयाय सर्वज्ञानदाय सर्वसिद्धिप्रदाय. आणि असं म्हणून आपण दत्तात्रेयांच्या मूर्तीवर किंवा फोटोवर अक्षता आणि फुले अर्पण करायची आहेत. यानंतर मित्रांनो, जी दत्तात्रेयांची मूर्ती आहे, त्या मूर्तीला पंचामृताने म्हणजे दूध, दही, मध, साखर, तूप स्नान घालायचं आहे. प्रत्येक पदार्थाने स्नान घालताना ओम दत्तात्रेयाय नमः हा जो मंत्र आहे, दत्तात्रेयांचा प्रिय मंत्र, तो आपला म्हणायचा आहे. आणि शेवटी स्वच्छ पाण्याने स्नान घालायचं आहे. आणि यानंतर मित्रांनो, मूर्तीला चंदन, हळद, कुंकू लावायचं आहे.
पिवळी पांढरी फुले आणि तांबूळ आपल्याला या ठिकाणी अर्पण करायचा आहे आणि यानंतर जो मंत्रजप आहे तो मंत्रजप आपल्याला बोलायचा आहे। या ठिकाणी 3 मंत्र आहेत। हे 3ही मंत्र आपल्याला 108 वेळा तुळशीचे माळ वापरून बोलायचे आहेत। त्यातील जो मूल मंत्र आहे ओम द्राम दत्तात्रेयाय नमः आणि त्यानंतरचा जो गुरुमंत्र आहे ओम गुरुदेव दत्त आणि जो बीजमंत्र आहे ओम ऐं क्लीं स्वाहा श्री गुरुदत्ताय नमः। शांत मनानं मन एकाग्र ठेवून दत्तगुरूंचं स्मरण करत त्यांची मूर्ती डोळ्याच्या समोर आणत हे मंत्र आपल्या या ठिकाणी जपायचे आहेत आणि हे सर्व झाल्यानंतर आपण दत्तगुरूंना नैवेद्य अर्पण करायचं आहे। नैवेद्य म्हणून तुम्ही या ठिकाणी खीर किंवा तुपाचे लाडू, केळी किंवा पंचखाद्य अर्पण करू शकता आणि हा जो नैवेद्य आहे हा नैवेद्य दाखवताना ओम दत्तात्रेयाय नमः हा जो मंत्र आहे हा मंत्र म्हणत आपल्याला नैवेद्य दत्तात्रेयांना अर्पण करायचा आहे आणि नैवेद्य अर्पण करून आपण या ठिकाणी दत्तात्रेयांची जी आरती आहे ही आरती म्हणायची आहे। दत्तात्रेयांची जी पारंपरिक आरती आहे त्रिगुणात्मक त्रिमूर्ती दत्त हा जाणा त्रिगुणी अवतार त्रैलोक्य राणा, ही जी दत्तात्रेयांची पारंपरिक आरती आहे ती आरती आपल्या या ठिकाणी म्हणायची आहे आणि आरती पूर्ण झाल्यानंतर आपण मूर्तीभोवती 3 प्रदक्षिणा किंवा 7 प्रदक्षिणा आपल्या या ठिकाणी घालायच्या आहेत आणि या प्रदक्षिणा घातल्यानंतर साष्टांग नमस्कार करून दत्तात्रेयांना आपण प्रार्थना करायची आहे। हे दत्तगुरू मला ज्ञान द्या, भक्ती द्या आणि वैराग्य द्या। माझी सर्व जी संकटे आहेत मग त्यामध्ये समस्या असतील, प्रश्न असतील, अडी असतील, अडचणी असतील, जेही काय असेल ते सर्व काही तुमच्या कृपेने दूर होऊ द्या आणि ते होणारच आहे अशी मला खात्री आहे, कारण तुम्ही दत्तगुरू आहात आणि तुम्ही तुमच्या भक्तांच्या पाठीशी नेहमीच उभे राहता, त्यामुळं मला चिंता नाही अशी प्रार्थना करून तुम्ही दत्तगुरूंना नमस्कार करायचा आहे आणि यानंतर ओम दत्तात्रेयाय नमः यथास्थानं प्रतिष्ठिती म्हणून आपण या पूजेचं विसर्जन करायचं आहे आणि जो प्रसाद आहे हा प्रसाद सर्वांना शेवटी वाटायचा आहे। मित्रांनो, पूजा सहज आहे, साधी आहे, सोपी आहे आणि नक्कीच ही पूजा जर तुम्ही केली तुमच्या जीवनातील ज्याही असंख्य अडचणी असतील, प्रश्न असतील, समस्या असतील, संकट असतील ही तर दूर होतातच, पण तुमच्या जीवनामध्ये सुख, शांती, समृद्धी, ऐश्वर्य, संपन्नता हे सर्व काही दत्तगुरूंच्या कृपेने प्राप्त होतं। दत्तगुरूंची सेवा आपण जेवढी करू तेवढे दत्तगुरू आपल्याला भरभरून देतात, त्यामुळं ही विशेष अशी सेवा आहे। ही सेवा प्रत्येक गुरुवारी नक्की करण्याचा प्रयत्न करा। दत्तगुरूंची कृपा तुमच्यावर नक्कीच होईल आणि तुमच्या प्रत्येक इच्छा, मनोकामना दत्तगुरूंच्या कृपेनं पूर्ण होतील। तर मित्रांनो, या व्हिडिओतील ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे नक्कीच आम्हाला कमेंटद्वारे सांगा। सोबतच व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब मात्र जरूर करा।